माझे आई-वडील माझ्या डोळ्यासमोर पांढऱ्या चादरीत गुंडाळलेले पडले होते, पण त्यांच्या शरीरात जीव नव्हता. रडून माझे डोळे कोरडे झाले होते. आज जेव्हा मी सकाळी लवकर शाळेत निघाले, तेव्हा माझ्या आईने मला खूप प्रेमाने तयार केले आणि माझ्या वडिलांनी मला आनंदाने शाळेत नेऊन सोडले. वाटेत त्यांनी मला जेवण आणि पेय पुरवले. घरातून बाहेर पडताना आईने मला सांगितले होते की, "बेटा, मी तुझ्यासाठी जेवण ठेवले आहे. ती काळजीपूर्वक तू खा. ते तू प्रत्येक वेळेस परत आणतेस." तेव्हा मी आईला सांगितलं होतं की, "ठीक आहे आई, आज मी माझा डबा सगळा खाईन. अगदी व्यवस्थित खाईन आणि सगळं काही आनंदित होतं." पण जेव्हा मी शाळेतून परत आले तेव्हा मला दिसले की माझे आई-वडील वारलेले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मी आतून तुटून गेली होती. त्यांचे हसरे चेहरे पाहून मी सकाळी शाळेत गेले होते. आता तेच चेहरे जखमांनी फाडलेले होते. काही लोकांना माझ्याबद्दल दया येत होती, तर काही जण माझ्याबद्दल दया दाखवत होते. माझे आईवडील जे एकेकाळी माझ्यावर खूप प्रेम करायचे, आज ते पूर्णपणे शांत, गप्प बसले होते. माझ्या आईवडिलांचा अचानक मृत्यू माझ्या घरात शॉर्ट सर्किटमुळे झाला होता. मी शाळेत गेली गेली तेव्हा घरात अचानक विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. त्यानंतर आगीने घरात असलेल्या एकामागून एक वस्तूंना वेढून टाकण्यास सुरुवात केली. स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारी माझी आई आणि बाथरूममध्ये अंघोळ करणारे वडील अचानक घरातल्या धुरामुळे गुदमरल्यासारखं त्यांना वाटलं. म्हणून ते काय चाललंय ते पाहण्यासाठी बाहेर आले. हे सर्व पाहून ते मदतीसाठी बाहेरून पाहिलं, पण नंतर मग आतमधून ते ओरडू लागले, "कोणी आहे का? आम्हाला वाचवा." पण त्यांना कोणी कसे वाचवू शकेल? घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे दोघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. दोघे इतके घाबरले होते की त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही आणि फक्त डोळे मिटले. एकमेकांना आपला आधार मानला. आमच्या घराचा 90% भाग जळाला, ज्यामध्ये माझे आई-वडील गंभीर जखमी झाले. घरामधून धूर येत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी अग्निशामक दलाला बोलवले. मी त्यावेळी शाळेत होते. हा अपघात 2 ते 4 तासांच्या आत घडला, ज्याने माझ्या आईवडिलांचे प्राण घेतले. आता मी या जगात एकटीच उरली होती. खरं तर माझे अनेक नातेवाईक होते, पण आता सर्व नातेवाईक आपापसात बोलत होते की ही मुलगी कोणाच्या वाट्याला जाईल. मी फक्त 15 वर्षांची होती. माझे काका, मामा, काकू यांनी माझी नजर चोरली. माझे मामा छोटे काम करायचे, पण काकांचा व्यवसाय खूप चांगला होता. त्यांचं घरही खूप मोठे होते. लोकांना वाटायचे की काकू मला चांगले वाढवू शकेल, पण मला 3 मुलगी आहेत असं सांगून त्यांनी विषय टाळला. त्यांनी सांगितले की या महागाईच्या काळात आम्हाला उदरनिर्वाह करणं कठीण झाले आहे. याची जबाबदारी घेऊ शकत नाही. परिसरातील लोकांनी सांगितले की आम्ही तिला आमच्यासोबत ठेवू शकत नाही, कारण नातेवाईकांचा आमच्या आधी तिच्यावर अधिकार आहे. मग माझ्या माहेरच्या नातेवाईकांशी चर्चा चालू झाली. आईच्या नातेवाईकांशी चर्चा चालू झाली आणि मला माझ्या मामाच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. जर काकाही नकार देत होते, पण सर्वांना वाटले की मला आईच्या घरी पाठवणं चांगले. घरातील सर्व सामान जळून खाक झाले तरी काही उरले असेल तर मी या घातलेल्या शाळेचा गणवेश आणि माझी शाळेची पुस्तकं मी शांतपणे सर्वांचं ऐकत होती. आणि आता माझे आईवडील कधीही परत येणार नाही त्याचा मला खूप मोठा धक्का बसला होता. माझे फक्त एकच मामा होते, त्याला फोनवरून कळवण्यात आले होते. काका आणि त्यांचे कुटुंब माझ्या आईवडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीच दिवस संपणार होता, मग मामा मामी मला त्यांच्यासोबत दमनला घेऊन गेले. आता मी माझ्या आईवडिलांपासून दूर गेली होती, पण आता मी घरापासून आणि तिच्या मालकीच्या सर्व गोष्टींपासून दूर होती. मामी माझ्याबद्दल कधीही चांगली वागली नाही. त्यांनी मला या घरात राहू द्यायचं नव्हतं. मला राहण्यासाठी एक छोटी खोली देण्यात आली. मी इथे कुळवळून पडली होती. मला इथे झोप येत नव्हती. मी नेहमीच माझ्या आईवडिलांसोबत झोपायची. आज मी या छोट्या खोलीत एकटीच झोपली होती. माझे दुःख, वेदना, दुःख समजून घेण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. मला सांत्वना देण्यासाठी इथे तिथे कुणीही नव्हतं. माझ्या डोक्यावर हात ठेवण्यासाठीही कुणी नव्हतं. मला ते एक सोडून दिलेल्या माणसासारखे जनावरासारखे एक प्रकारे सोडण्यात आले होते. जणू मी त्यांच्यावर ओझं झाली आहे. मला माझ्या मामाच्या घरी पाठवल्यानंतर जणू काय माझ्या सर्व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. जणू काही त्यांच्या डोक्यावरून मोठी जबाबदारी उतरवली गेली होती. मामांना 2 मुलगे होते. एक माझ्याच वयाचा होता आणि दुसरा माझ्यापेक्षा खूपच लहान होता. जेव्हा त्यांनी मला इथे आणले होते तेव्हा कुणीही मला जेवायला सुद्धा विचारले नाही.
या छोट्या खोलीत खूप कचरा साठवला गेलेला होता. असं वाटत होते की या घरात एक अतिरिक्त खोली आहे जिथे फक्त अनावश्यक वस्तू ठेवल्या जातात. मी या लोकांसाठी एक अनावश्यक वस्तूंसारखीच होती. पण मला पश्चाताप व्हायचा की माझे मामा, माझ्या आईचे भाऊ होते, त्यांना त्यांच्या बहिणीच्या मुलीबद्दल दया आली नाही. रात्रीचे सुमारे 2 वाजले होते. जेव्हा मी बेडवर कुरवडत पडली होती तेव्हा मी शाळेचा गणवेश आणि माझी बॅग सोबत आणली. माझ्या अंगावरून गणवेश अजून काढला नव्हता, कारण माझ्याकडे घालण्यासाठी आता कपडे दुसरे नव्हतेच. मामी खोलीत आल्या आणि माझ्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या हातात जेवणाची प्लेट होती, ज्यामध्ये कोरडी डाळ आणि भात होता. मला तरी खूप भूक लागली होती. काल सकाळपासून मी काहीही खाल्लेलं नव्हतं. त्या म्हणाल्या, "हे घे, खा आणि हो, तुला फक्त एवढंच खायला मिळेल आणि मी तुला दुसरं काही देणार नाही. आणि इथं राहायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा. तुमच्या आईवडिलांचं हे घर नाही आहे." मी माझ्या निरागस चेहऱ्यासह मान हलवली आणि जेवणाची प्लेट हातात घेऊन जेवू लागली. पण मी चावताच माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मला माझ्या आईची आठवण येऊ लागली. जिने मला कधी थंड अन्न दिलं नाही. हे जेवण खूप आधी तयार केलेलं होतं आणि ते आता पूर्णपणे थंड झालं होतं. मी नेहमीच आईच्या हातचे जेवण खात असायची. आज अशी वेळ आली होती की मला कोरडे आणि थंड अन्न दिलं जात होतं. मी भूक भागवण्यासाठी ते खाल्लं आणि पोट भरवण्यासाठी एक ग्लास पाणी प्यायले. पण एवढ्याशा अन्नाने माझं पोट भरलं नव्हतं. त्यांना बहुतांपेक्षा खूपच कमी होतं. ते खाल्ल्यानंतर मला झोप लागली नाही. मला रात्रभर माझ्या आईवडिलांची आठवण येत राहिली. मी माझ्या खोलीत एकटी असताना मला भीती वाटायची, म्हणून मी माझ्या आईवडिलांच्या मध्ये झोपायची. पण आज माझे आई-वडील दोघेही माझ्यासोबत नव्हते. आज मी या अज्ञात घरात एक छोट्या खोलीत एकटी होती, जिथे मला खूप भीती वाटत होती. पण मला माहीत होते की आता मला सांत्वना देणारं कोणीच नव्हतं. म्हणून मी स्वतःलाच अधिक मजबूत बनवायचं ठरवलं. रात्रीच्या कोणत्याही वेळी मला झोप लागली नाही रात्रभर, हे मला माहीत नाही. पण जेव्हा मी झोपी गेली शेवटी, तेव्हा दिवस कधी उजाडला आणि सकाळचे 11 कधी वाजले मला कळलंच नाही. मामी ओरडत आल्या आणि म्हणाल्या, "तू अजून उठले नाहीस?" "महाराणी, हे तुझ्या वडिलांचं घर नाही, हे आमचं घर आहे. इथे सकाळी लवकर उठून घरातली कामामध्ये आम्ही व्यतीत होतो. चल उठ, मी तुला दिवसभर या खोलीत पडून राहावं म्हणून आणलेलं नाहीये. आता तू इथे आली आहे, मग इथे राहण्यासाठी तुला कामं करावी लागतील." मी म्हणाले, "ठीक आहे मामी, तुम्हाला काय कामं करायची आहे तुम्ही मला सांगा, ती मी करते. उठ, मी तुम्हाला सगळं कामं समजावून सांगते." तिने मला झाडू दिला आणि घरातील प्रत्येक कामं समजून सांगितली. झाडू मारल्यानंतर मी सर्वांसाठी नाश्ता तयार करण्यासाठी उठले. मी अजून नाश्ता केला नव्हता. माझे डोळे अंधुक होत चालले होते. पण मला काम करायचं आहे. माझ्याने मला कधी एक गोष्ट करायला लावली नाही. कधीच काम केलं नाही. तिच्या निधनानंतर सर्व घर कामाचा संपूर्ण भार माझ्यावर पडला. हे सर्व पाहिल्यानंतर मामांना काही फरक पडला नाही. या घरात माझ्यासाठी शांती नावाची कोणतीही गोष्ट नव्हती. माझ्या मामाचा मुलगा जीवक, त्यांचा मोठा आवाज, भांड्यांचा आवाज आणि मामीच्या शिव्या घरभर घुमत असत. मला इथे नीट कधी झोपही येत नव्हती. मी या घरात मोलकरीण म्हणून काम करत होते. सकाळी उठताच माझा हात धरून मला ओढण्यात येत आणि घरातील महत्त्वाच्या कामांसाठी समोर उभे करण्यात आले होते. "हे तुझ्या वडिलांचं घर नाही," असं सांगण्यात आले. सर्वांसाठी नाश्ता करायचा, जेवण बनवायची, भांडी घासायची, कपडे धुवायचे आणि मी थरथरत्या हाताने सर्व काम पूर्ण करायची. सकाळी नाश्ता मिळण्यापूर्वी सर्वांना नाश्ता करून सर्व कामं करावी लागायची. इथे माझा वापर मोलकरणीसारखा झाला होता. मामा माझ्याकडे फक्त भीतीने पाहत नव्हते, तर ते मला आज्ञा देखील देत असत. वर्तमानपत्र वाचताना तो म्हणायचा, "माझ्यासाठी चहा बनव." चहा देण्यास उशीर झाला तर तो मला फटकारायचा. मला अभ्यास करायचा होता, हे सगळं काम करायचं नव्हतं. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की मी चांगलं शिक्षण घ्यावं आणि यशस्वी व्हावं. म्हणूनच एके दिवशी मी हिंमत एकवटली आणि मामांना शाळेत जाण्याबद्दल सांगितलं. पण त्यांनी मला खूप रागवलं. "आमच्याकडे अनावश्यक पैसे नाही, तुला या घरात जागा देण्यात आली तेच खूप पुरेसं आहे. आता आम्ही तुला शाळेत पाठवू, घरकाम कर. शाळेत पाठवू नाही शकत. घर सांभाळायला शिक, हेच मुलींना शोभतं. अभ्यास करून काही अर्थ नाही." पण मी मनात ठरवलं होते की मी हार मानणार नाही. तेव्हा मी काही करू शकत नव्हते. माझी शाळेची बॅग एका कोपऱ्यात पडली होती. त्यावर धूळ जमा होऊ लागली होती आणि पुस्तके धुळीने माखली होती.
माझं जीवन खूप सामान्य झालं होतं, पण हे सामान्य जीवन खूप थकव्याने भरलेलं होतं. दिवस काम, रात्री अश्रू आणि मोठ्या मुलाच्या ओरडणे आणि धाकट्याची छेडछाड, या सर्व गोष्टी मला त्रास देत असत. मामाचा धाकटा मुलगा रोहन त्याच्या पेनातून माझ्या कपड्यांवर शाई लावायचा, कधीकधी तो माझ्या कपड्यांमध्ये कचरा टाकायचा. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाली. आणि मोठा भाऊ जीवक जेव्हा त्या घरात असायचा, तेव्हा तो कधी पाणी मागायचा, तेव्हा कधी चहा मागायचा, तर कधी त्याला त्याच्या शर्ट इस्त्री करायला सांगायचा. कधी कधी तो मला त्याचे बूट सुद्धा स्वच्छ करायला सांगायचा. या लोकांची कामं आधीच संपली नाही, आता रोहन मला खूप त्रास देऊ लागला होता. एके दिवशी त्याने मामीला सांगितलं की मी तिच्या खोलीतून काही मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. तो माझ्यावर निराधार आरोप करायचा आणि मामी त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायची, ज्याची शिक्षा मला भोगावी लागायची. एके दिवशी परिस्थिती इतकी बिकट झाली की माझ्या मामीने माझा हात गरम भाकरीच्या तव्यावर ठेवला. फक्त जीवकने त्यांना सांगितले होते की मी जेवणात जास्त मिरची घातली आहे. म्हणून एके दिवशी मी धाडस केलं, माझी जुनी पुस्तकं काढली, स्टोर रूम बंद केला आणि मी वाचायला लागली. वाचायला आणि लिहायला सुरुवात केली. मी अभ्यासात व्यस्त होतच रोहन आला आणि त्याने रागाने माझ्या हातातून पुस्तके हिसकावून घेतली आणि असे करताना ती फाडली. त्याने विचारले, शिक्षण घेऊन तो काय करणार आहेस? तू डॉक्टर होशील का? अनाथांनाही मोठी स्वप्न असतात. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी फाटलेल्या पुस्तकांचे तुकडे गोळा केले, पण रोहन काहीच बोलला नाही. पण मी कोणत्याही परिस्थितीत अभ्यास करणार यावर मी ठाम होती. या घरातील सर्व सदस्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन दिवसेंदिवस कठोर होत चालला होता. या घरातील सगळे माझ्याशी आज्ञा देऊन बोलत असत, जणू मी माणूस नसून एक यंत्र आहे, मोलकरी नाही. मामा विचारायचे, पाणी का भरलं नाहीस? तू घर नीट का स्वच्छ केलं नाहीस? आणि माझी मामी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर म्हणायची की माझ्या मुलांचे कपडे नीट धुतले नाहीत. मला पुन्हा पुन्हा छळण्यात येत होतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून मला फटकारले जायचे. माझ्याकडे इतकं काम होतं की मला रात्रभर जागं राहावं लागायचं. एके दिवशी जेव्हा मी दुपारी थोडी विश्रांती घेण्यासाठी बसली होती, तेव्हा माझ्यावर खूप अत्याचार झाले. मामी परिसरातील लोकांसमोर अशी वागायची जणू काही त्या माझ्यावर खूप प्रेम करतात, खूप उपकार करत आहेत. पण घरात काय घडतं हे फक्त मलाच माहीत होतं. मी त्याच्याबद्दल कधी कोणाकडे तक्रार केली नाही. एक रहस्य देखील होतं जे मला अजून माहीत नव्हतं. एके दिवशी माझे मामा मामी एकत्र बसून बोलत होते. त्या म्हणत होत्या की तुम्ही हे ओझं इथं आणलं आहे, तिला या घरातून हाकलवून लावा. मामा म्हणू लागले, अरे तू वेडी आहेस का? ती आता 15 वर्षाची असेल, पण ती 25 वर्षाच्या मुलीसारखं काम करत आहे. ती तुला खूप आराम देत आहे, घरातील सर्व कामं करते, तूही नेहमी तिच्यावर ओढत राहतेस. चादरीचा कोपरा जुळवत मामी म्हणाल्या, अरे मला माझ्या भाचीबद्दल खूप वाईट वाटत आहे. ती भाची जी माझी खरी भाची नाही. जर ती माझी खरी बहीण असती तर मी काय केले असते हे मला माहीत नाही. मामा हसायला लागले आणि म्हणाले की जर ती त्यांची खरी मुलगी असती तर मी तिला माझ्या हृदयाशी जवळ ठेवले असते. त्यांच्या या शब्दाचा अर्थ मला समजला नाही, पण जेव्हा मी आणखी काही वेळ दारात उभी राहून त्यांचं संभाषण ऐकलं तेव्हा मला कळाले की मामा माझ्या आईचे खरे भाऊ नव्हते, तर तिचे सावत्र भाऊ होते. माझ्या आजोबांनी 2 लग्न केली होती. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा मला कळाले की माझ्या अश्रूंचा आणि माझ्या निरागसतेचा माझ्या मामांवर कधीच परिणाम खरंच का नाही झाला. जर मी त्यांच्या खऱ्या बहिणीची मुलगी असते तर कदाचित त्यांना माझ्याबद्दल थोडीशी तरी दया आली असती. मग मला आठवलं की माझी आई तिच्या आईवडिलांच्या घरी न जाण्याचे हेच कारण होतं. मला कोणत्याही किमतीत, कोणत्याही कारणात माझं शिक्षण घ्यायचं होतं. मी कसं तरी माझी सर्व फाटलेली पुस्तकं एकत्र केली आणि संधी मिळेल तेव्हा अभ्यास करायला बसायची. म्हणजे या जुन्या पुस्तकांमधून किती काळ अभ्यास करता येईल. मलाही पुढे जायचं होतं. माझ्या मनात आवड होती, शिक्षणाची आवड होती, कोणत्याही किमतीत शिक्षण घेण्याची इच्छा होती. मी ठरवलं की एके दिवशी मी जगाला दाखवून देईन की अनाथही आकाशाला स्पर्श करू शकतात. एका बाजूला या कुटुंबाने केलेला अत्याचार आणि अपमान आणि दुसऱ्या बाजूला माझा निर्णय. या कुटुंबाच्या अत्याचाराने माझ्यात एक वेगळंच प्रकारचं धैर्य निर्माण केले होते. एक धाडस ज्याने मला अधिक बळकटी दिली. मला या लोकांकडून कोणताही बदला घ्यायचा नव्हता, त्यांचा द्वेष करायचा नव्हता. माझी आशा फक्त माझ्या धाडसावर आधारित होती. मी ठरवले होते की एक दिवस मी या अत्याचाराच्या अंधारातून बाहेर पडून प्रकाशाकडे वाटचाल करेन. ती वेळ अजूनही आली नव्हती, पण मी त्याची वाट पाहू लागले होते.
माझी स्वप्न अपूर्ण राहिली, पण मला माझ्या संयमाने ती पूर्ण करायची होते. रात्रीची वेळ होती, सगळे गाढ झोपेत होते. प्रत्येक घरात अंधार होता. तर या घराच्या स्टोअररूममध्ये एक छोटी मेणबत्ती ती जळत होती. मग मी हळूहळू पायांच्या बोटांनी तिथून बाहेर पडली. मी हातात एक जुनी प्रत आणि पेन्सिल धरली होती. अंधारात चालत असताना मी रस्ता चांगला ओळखला होता. मी घर सोडून थोडे दूर जायची आणि रात्रीच्या अंधारात घराच्या दाराशी बसून अभ्यास करायची. कारण ते घर खूप मोठं होतं आणि घरावर एक खूप मोठा दिवा लावलेला होता. जे घर त्यांच्या मालकीच होते, त्यांनाही हे माहीत नव्हतं की एक मुलगी रात्री त्यांच्या दारात येऊन त्यांच्या घराच्या दिव्याचा वापर करून अभ्यास करायची. आणि हा काळ माझ्यासाठी खूप खास होता. एकाकीपणात कुणीतरी माझ्यासोबत असल्यासारखे मला वाटले. माझे पालक, माझे आई वडील जे मला धैर्य देत होते आणि प्रोत्साहन देत होते. आईने शिकवलेली प्रत्येक प्रार्थना मी तोंडपाठ करायची. त्या रात्रीही मी दाराजवळ बसून अभ्यास करत होते. अचानक मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या शेजारी उभे राहून खोकत आहे. मला लगेच धक्का बसला. भीतीने पुस्तकं बंद केल्याने मागे वळून पाहिलं, तर मला दिसले की घराचा दरवाजा उघडा होता आणि माझ्या मागे एक म्हातारा माणूस उभा होता. त्याने पांढरा कुर्ता पायजामा घातला होता. त्याने चष्मा लावला होता. तो म्हणाला, "बेटा, तुला वाटतं का इथे कोणी तुला पाहत नाही? मी तुला रोज इथे वाचताना पाहतो." जेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा मी पहिल्यांदा थोडी घाबरली, कारण मी त्यांना यापूर्वी कधीही पाहिलेलं नव्हतं. त्या रात्री त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "बेटा, काळजी करू नकोस, घाबरू नकोस." मी काही बोलली नाही. मी फक्त मान खाली घालून बसली होती. ते मला म्हणाले, हळूवार शब्दात सांगू लागले, "तू इथे अभ्यास करायला येतेस ना?" मी हळूच मान हलवली आणि ते माझ्या शेजारी बसले आणि म्हणाले की, "जर तुला इथे बसून अभ्यास करायला आवडत असेल तर तू इथे अभ्यास करू शकतेस. तू इथेच राहा, मी लवकरच परत येईन." तो म्हातारा त्याच्या घरात गेला आणि मला काही पुस्तके घेऊन आला. तो म्हणाला की, माझ्या नातवासाठी एक कोर्स आहे. हा अभ्यासक्रम त्याच्यासाठी जुना झाला आहे. ही पुस्तकं तुझ्यासाठी ठेव. त्याला काही कामाची नाहीत. बेटा, तू त्याच्याकडून शिकायला हवं. मी माझ्या कुटुंबासह इथे राहतो. जेव्हा मी तुला 2-3 दिवस झाले सतत पाहिले तेव्हा मला वाटलं की तुला अभ्यासात अडचण येत असेल. म्हणूनच तू इथे येतेस. म्हणूनच मला तुझ्यासमोर येणं आवश्यक झालं. ही पुस्तकं तुला उपयोगी पडतील. पुस्तकं पाहून माझे डोळे चमकले. मी लगेच त्यांच्या हातातून सर्व पुस्तके आणि प्रती घेतल्या आणि म्हणाले, "खूप खूप धन्यवाद काका." ते म्हणू लागले की, "नाही, माझे आभार मानण्याची गरज नाही. पण तू मला वचन दे की तू कधी हार मानणार नाहीस." माझ्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद होता. जणू कुणीतरी माझी प्रार्थना ऐकली आहे. ते काका त्यांच्या घरात गेले आणि म्हणाले की, "तू नेहमी शांत बसून अभ्यास करत राहा. मी तुला पुन्हा त्रास देणार नाही." असं बोलून त्यांनी घराचा दरवाजा बंद केला आणि मी तिथे आनंदाने बसले आणि अभ्यास करू लागले. सुरुवातीला मला इथे भीती वाटली, पण आता माझ्या मनातील भीती संपली होती. कारण दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काका मला नवनवीन पुस्तके, पेन आणि इतर अभ्यास साहित्य आणून द्यायचे. ते कधी-कधी मला वाचण्याचा सल्लाही द्यायचे. त्यांचं बोलणं थोडं विचित्र होतं, पण मनोरंजक होतं. ते नेहमी म्हणायचे की शिक्षण हे खजिन्यापेक्षा काही कमी नाही आणि ज्यांच्याकडे हा खजिना आहे ना, तो जगातील प्रत्येक साखळी तोडू शकतो. मी त्यांचं लक्षपूर्वक ऐकायची आणि माझ्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायची. असेच महिने गेले. माझ्यासाठी बुद्धिमत्तेचे शिक्षण जीवनाचा प्रकाश बनले. मी दररोज रात्री अभ्यास करायची आणि दिवसा माझ्या मामा आणि त्यांच्या कुटुंबाचा अत्याचार सहन करत राहायची. आता माझ्या मनात एक आशा जागी झाली होती. या घरात कुणालाही काहीही माहीत नव्हतं, कारण मी माझी पुस्तकं दुपट्ट्यात बांधून घरात आणायची आणि पलंगाखाली शांतपणे लपवायची. एके रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि विजाही चमकत होत्या. मामाने मला स्टोअररूममध्ये बंद केले होते, पण मला खिडकीतून पळून जाण्याचा मार्ग सापडला. मी ओल्या जमिनीवर चप्पल न घालता धावले. फक्त काकांनी मला वचन दिले होते म्हणून ते आज मला काही गणिताची सूत्रे समजावून सांगणार होते. काका खूप सुशिक्षित होते आणि तरुणपणी ते विद्यापीठाचे प्राध्यापक होते, पण आता निवृत्त झाले होते. मी चप्पल न घालता ओल्या कपड्यात त्यांच्या घराच्या दाराशी पोहोचताच काका आधीच माझी वाट पाहत होते. त्यांच्या घरी पुस्तके आणत असताना ती थोडी ओली झाली, पण त्यांनी त्यांच्या नातवाची नवीन पुस्तके मला आणली आणि म्हणाले की मी तुला हे वापरून समजावून सांगेन. मग ते मला त्यांच्या घराबाहेर असलेल्या एका छोट्या प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले.
आणि बसले ते आणि मग मला ते शिकवू लागले आणि म्हणाले की या पावसाचा प्रत्येक थेंब हा शिक्षणाचा एक नवीन थेंब आहे. बेटा, जर तू भिजली नाहीस तर तू शिकणार नाहीस, आणि जर तू शिकलीस तर तू कधी कुठेही झुकणार नाहीस. त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात एक चमक आली. एके दिवशी मी सगळं बदलून टाकेन या दृढ विश्वासाने माझे हृदय भरून गेले होते. मामांजींच्या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की या ज्या मुलीला ते त्रास देतात, अपमान करतात आणि छळतात, ती मुलगी दररोज रात्री स्वतःचे बलिदान देत होती. मला हवे होते तर मी माझ्या खोलीतही अभ्यास करू शकले असते, पण दिवसाशिवाय तिथे कधीच प्रकाश नव्हता. मामी मला फक्त एक छोटी मेणबत्ती देत असत, जी फक्त अर्ध्या तासात जळून वितळत जात असे. मग मला संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागायची. या घरातील लोकांना वाटले की मी तुटली आहे, पण त्यांना माहीत नव्हते की मी तुटलेली गोष्ट जोडली की ते अधिक मजबूत होते. दिवस जात होते आणि माझ्या कष्टाची तीव्रता वाढत होती. परीक्षेची वेळ आली तेव्हा मी अधिक गांभीर्याने अभ्यास करू लागले. काकांच्या कृपेमुळे त्यांनी त्यांचा संपर्काचा वापर करून मला फायदा करून दिला. त्यांनी मला थेट प्रवेश दिला, शाळेत प्रवेश दिला आणि म्हणाले, बेटा, तुला पैसे देण्याची काहीच गरज नाही. तुम्ही खाजगी शिक्षण घेत आहात हे समजून घ्या. तुम्हाला फक्त परीक्षेच्या वेळी जावं लागेल. काकांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. काकांच्या घरच्यांनाही माहीत होते की रात्री एक मुलगी त्यांच्याकडे अभ्यासासाठी येते, म्हणूनच मला आणि काकांनी कुणीही त्रास दिला नाही. मला विश्वास बसत नव्हता की या जगात असे काही चांगले लोक आहेत जे विनाकारण इतरांना मदत करतात. आजही मी काकांसाठी मनापासून प्रार्थना करते की देव त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमी सुरक्षित आणि आनंदित ठेवो. कारण या जगात असे खूप कमी लोक आहेत जे इतरांना मदत करणार हे आपले कर्तव्य मानतात. परीक्षेची वेळ आता जवळ येत होती, पण आता प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन आव्हान बनत होता. शाळेत जाण्यापूर्वी मामी मला खूप वेळा झाडू आणि भांडी धुवायला लावायचे. कधीकधी ते मला नाश्ता देत नसत, तर कधीकधी ते माझे कपडे लपवत असत. त्यांना कळाले की मी कुठेतरी अभ्यासासाठी जाण्याची तयारी करत आहे, कारण मी त्यांना सांगितले होते की मी सरकारी शाळेत परीक्षा देणार आहे. त्यांनी मला सर्व प्रकारे थांबवले, पण तरी मी काही सर्वच अडचणींना तोंड देत शाळेत पोहोचली. मी प्रत्येक परीक्षा मनापासून सोडवली. काकांच्या कठोर परिश्रम, त्यांची प्रार्थना आणि माझ्या पालकांच्या स्वप्नांच्या मदतीने प्रत्येक प्रश्नावेळी मी माझ्या पालकांना सांगायची की माझ्याकडे आकडे नाहीत, आता माझ्या स्वातंत्र्याचा एक दरवाजा आहे. अशा प्रकारे परीक्षा संपल्या आणि वाट पाहण्यास सुरुवात झाली. माझ्या मनात आशा आणि अस्वस्थता दोन्ही होतं. मला माहीत होते की माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मग एके दिवशी काकांनी मला सांगितलं की तुझा निकाल आला आहे. मी घाईघाईने शाळेत पोहोचले. माझं हृदय धडधडत होतं. जेव्हा मी नोटीस बोर्डवर माझा रोल नंबर शोधला तेव्हा माझे डोळे आश्चर्याने उघडले, कारण मी संपूर्ण शाळेतून पहिली आली होती. माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. मी देवाचे लाख वेळा आभार मानले. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी माझ्या पालकांना शांतपणे मनातल्या मनात सांगितलं की मी ते पूर्ण केलं आहे. संपूर्ण शाळेने माझे अभिनंदन केलं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझे कौतुक केले आणि म्हणाले की आम्हाला तुझा अभिमान आहे. बेटा, तू आमच्या शाळेला वैभव मिळवून दिलेस. जेव्हा मी पहिल्यांदाच आनंदाने माझे रिपोर्ट कार्ड घरी आणले तेव्हा मला वाटले की कदाचित माझ्या मामीचे हृदय मऊ होईल. पण माझे रिपोर्ट कार्ड न पाहताच त्यांनी ते जमिनीवर फेकले आणि विचारू लागले की हे सर्व काय आहे. मामा म्हणू लागले की ती मला कसे फसवत राहिली आणि इतके चांगले गुण कसे मिळवले हे मला माहीतच नाही. ते म्हणू लागले की तुला खूप चांगले गुण मिळाले आहेत, यात आमचा काय फायदा. ती खूप मोठे स्वप्न पाहू लागली आहे. मामीने माझी वेणी धरली आणि म्हणाल्या की मोठी स्वप्न पाहण्याची गरज नाही, मी तुझ्या डोक्यावरून ही वेणी कापून टाकेन. असे म्हणत त्यांनी मला जोरात दाराकडे ढकललं. मी रडत रडत माझं रिपोर्ट कार्ड हातात घेतलं आणि खोलीत बसली आणि जोरजोरात रडू लागली. मी काहीतरी वेगळाच विचार केला होता, पण इथे काहीतरी वेगळंच घडलं. पण तरी मी हिंमत हारणार नव्हते. हे लोक माझ्या आनंदाने खुश नव्हते आणि का असतील, शेवटी ते माझे स्वतःचे नव्हतेच. आता जर कोणी मला अभ्यास करताना पाहिले तर ते मला खूप काही सांगायचे, ओरडायचे, पण मी अजूनही हार मानत नव्हते. एके दिवशी स्वयंपाक करत असताना माझ्या मामीने माझा हात गरम भांड्यावर ठेवला. ते एक धक्कादायक दृश्य होते. आणि मग तिने माझे केस धरले आणि म्हणाली की जर मी पुन्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर तुला मारून टाकेन. मला वेदना होत होत्या. मी म्हणाले, कृपया मला माफ करा, मी पुन्हा कधी असं करणार नाही.
पण मामी काहीही ऐकायला तयार दिसत नव्हत्या. मामींचा राग चेहरा द्वेषाने आगीने झडत होता. ती म्हणाली की मी तुला त्याच ठिकाणी पाठवीन जिथे तुझी आई गेली होती. शिक्षण घेतल्यानंतर तुला आमचा अपमान करायचा आहे हे समजले का? मी जोरात ओरडत होती आणि आवाज ऐकून एक शेजारी घरात आला आणि माझ्या मामींना विचारले, अरे सरिता, तू काय करत आहेस? ती दार उघडून आत आली. जेव्हा तिने मला गंभीर अवस्थेत पाहिलं तेव्हा तिने मला मिठी मारली आणि माझे सांत्वन केले आणि माझ्या मामींना शिव्या देऊ लागली. बिचारी खूप जोरात ओरडत आहे. माझे हृदय अजूनही जोरात धडधडत होते आणि माझी मामी माझ्याशी निरर्थक बोलत होती. आवाज ऐकून परिसरातील इतर लोकही जमले. शेजाऱ्यांनी विचारले, कोणी फक्त त्यांच्याकडे पाहिले, पण सर्वांच्या मनात शंका नक्कीच निर्माण झाली होती. ती महिला सर्वांच्या नजरेत सहानुभूती दाखवणारी व्यक्ती म्हणून फिरत होती. आज त्यांचा चेहरा उघडा पडला. लोकांमुळे ती गप्प बसली. पण तिचे डोळे सांगत होते की मामी माझा किती द्वेष करते. परिसरातील काही लोकांनी मला पाहिले आणि मला सहानुभूती ते माझ्यासमोर व्यक्त केली आणि म्हणाले, सरिता, जर तू तिला वाढवू शकत नसशील तर आपण तिला आमच्या घरी घेऊन जाऊ. पण मामी म्हणाल्या, नाही, आज तिने खूप मोठी चूक केली होती. अरे, मी जेवण बनवलं होतं पण तिने सगळं जाळून टाकलं. त्यासाठी मी तिला फरफटत होती, मारत होती. पण ही माझी जबाबदारी आहे. मी हे तुमच्या घरी कसं पाठवू शकते तुमच्याकडे? त्यांचं बोलणं ऐकून सर्वजण हळूहळू तिथून मग निघून गेले. पण मी रात्रभर रडत राहिली. बरेच दिवस मी अभ्यासासाठी काकांच्या दारातही जात नव्हती. म्हणून एके दिवशी काकाच माझं घर शोधत असताना ते आमच्या घरी आले आणि माझ्या मामांशी बोलत असताना त्यांनी विचारले की रश्मी कुठे आहे? ती बरेच दिवसापासून माझ्याकडे अभ्यासासाठी येत नाही. जेव्हा हे प्रकरण संपूर्ण कुटुंबासमोर आलं तेव्हा सर्वांना धक्का बसला. सर्वांना माझे खरेपणा माहीत होतं की मला याबद्दल फटकारलं जाईल, ओरडलं जाईल. पण काका ढाल म्हणून उभे राहिले आणि ती एक यशस्वी मुलगी असल्याचं सांगू लागले. तिला खूप चांगले गुण मिळतात. समाजात लोक असे हिरे शोधतात. पण मामांनी मुलगी आमच्या घरात राहत नाही असं सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. परिसरातील लोकांनी काकांना आधीच सांगितले होते की मी फक्त याच घरात राहते. मी काही कामासाठी दाराकडे आली तेव्हा माझी नजर काकांशी लागली. काकांनी मला विचारलं, बेटा काय झालं? तू अभ्यासावर लक्ष का देत नाहीस? मी गप्प झाली. पण काका माझ्याजवळ आले आणि म्हणाले की मी तुला वचन देतो की तुला फीही भरावी लागणार नाही. फक्त तू अभ्यास कर. बेटा, तुला शाळेतून सगळं मिळेल. मी शाळेत तुझ्याबाबत बोललो आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना घाबरण्याची गरज नाही. जर तुला यशस्वी व्हायचं असेल तर तुला पुढचं पाऊल उचलावं लागेल. मामाजी आणि जीवक काकाजींना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण संपूर्ण परिसरात लोक काकांचा खूपच आदर करायचे. काका म्हणाले की मला तुमच्या शेजारच्या लोकांकडून कळाले की तुम्ही लोक या छोट्याशा मुलीला खूप त्रास देतात. पण आता मी त्यांच्याशी सहमत आहे. एवढं बोलून काका तिथून निघून गेले. आणि त्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं की काका माझे स्वतःचे कुणीही सख्खे नव्हते, तरी ते माझ्यासाठी खूप काही करत होते. ते गेल्यानंतरही मला मग घरच्यांनी सर्वांनी फटकारलं. त्यांनी घरी सर्वांना सांगितले होते की या मुलीला त्रास देऊ नका आणि उद्यापासून तिला शाळेत पाठवा. आताही ही सगळी गोष्ट परिसरातील लोकांमध्ये पसरली होती. म्हणूनच मामांना भीती होती की त्यांच्या परिसरात त्यांचा अपमान होईल, त्यांना दोष दिला येईल. म्हणून दुसऱ्या दिवसापासून मला मग शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली आणि हे सर्व काकांमुळे शक्य झाले होते. याचा मला खूप आनंद झाला. आता मात्र मी दररोज शाळेत जाऊ लागले. पूर्ण एकाग्रतेने अभ्यास सुरू केला. मी घरकामही करायची. मला मारहाण व्हायची. मी घाबरून राहायची, पण तरी मी अभ्यासावर माझं लक्ष केंद्रित करत होती. मामांचा मुलगा जीवक, जो नेहमी रस्त्यावर फिरायचा, इकडे तिकडे भटकायचा, त्याला एके दिवशी परिसरातील एका दुकानातून चोरी करताना पकडण्यात आले. आणि मामीचा धाकटा मुलगा रोहन याला देखील शाळेत खूप कमी गुण मिळाले होते, ज्यामुळे तो अयशस्वी झाला. त्यांच्या मुलांची वास्तविकता आता मामींना स्पष्ट दिसू लागली होती. म्हणूनच दोघेही आपल्या मुलांमध्ये व्यस्त झाले. इथे मी मात्र माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती. वेळ निघून जात होता. जवळजवळ 4 वर्ष झाली अशीच. आणि आता मी इंटरमिडिएटमध्ये पोहोचली होती. रोहन जो त्याच्या मागील शाळेत नापास झाला होता, मी शाळेत जाऊ लागले तेव्हा माझ्या काकांनी आणि मामाने रोहनला माझ्या शाळेत प्रवेश दिला. पण तो जेव्हा माझ्या शाळेत आला तेव्हा त्याने मला खूप त्रास द्यायचा. एके दिवशी त्याने माझ्या वर्गातील एका मुलीच्या बॅगेतून शाळेचे फीचे पैसे चोरले.
आणि त्यासाठी मला दोषी ठरवले आणि तक्रार मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचली. मामी म्हणाले होते की ही मुलगी खूप वाईट वागते, चोरीसारख्या कारवायांमध्येही सहभागी होते. मग मला बोलवण्यात आले आणि मग मला विचारण्यात आले, बेटा तुला काय म्हणायचं आहे? माझ्यावर चोरीचा आरोप होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी फक्त एवढंच म्हटले की मी काहीही केलेलं नाही, मी चोरी केलेली नाही. पण मामी आणि रोज स्पष्टपणे म्हणत होते की रश्मी आधीच चोर होती. तिने आमच्या घरातूनही खूप चोरी केलेली आहे. त्याने त्याच्या वर्गातील मुलीचे पैसे चोरले असतील आणि ज्या मुलीचे पैसे चोरले होते ती मुलगी माझ्यावरच संशय घेत होती. पण शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक मला खूप चांगले ओळखू लागले होते. या काळात त्यांचा माझ्यावर खूप विश्वास निर्माण झाला होता. सध्या तरी त्यांनी हे प्रकरण इथेच दाबून टाकले आणि मला सर्वांसमोर समजून सांगितले की भविष्यात कोणतीही अशी चूक करू नकोस, चोरी करू नकोस. नाहीतर पुन्हा जर असं केलं तर तुला शाळेतून काढून टाकण्यात येईल. मला विनाकारण फटकारण्यात आलं, रागवण्यात आलं आणि हा क्षण माझ्यासाठी खूप वेदनादायक होता. माझ्यासाठी हा छोटासा आरोप नव्हता, तर एक मोठी समस्या होती. मला असे वाटले की संपूर्ण शाळा माझा अपमान करत आहे. अपमान झाला माझा शाळेत. ज्या मुलीचे पैसे चोरीले गेले होते तिला पैसे परत मिळाले नाही, पण तिची फी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी भरली. ही बाब काकांच्याही लक्षात आली होती. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवले आणि विचारले, बेटा काय झालं? मी रडत रडत त्यांना सांगितले की त्या मुलीचे पैसे कोणी चोरले हे मला माहीत पण नाही, पण मी ते चोरले नाहीत. माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. ते म्हणाले, बेटा काळजी करू नकोस. सत्य ना कधीच लपून राहत नाही. एक ना एक दिवस ते समोर येतच. सध्या माझ्या अभ्यासाचा प्रवास सुरूच होता. काका अजूनही मला साथ देत होते आणि आता मी त्यांच्या घराच्या दारात बसून अभ्यास करण्याऐवजी त्यांच्या घरातच अभ्यास करायची. मी रात्री नाही तर दिवसा अभ्यास करायची. त्यांची नातवंडही माझ्याच वयाची होती. ते माझ्या अभ्यासातही मला खूप साथ द्यायची. असेच बरेच दिवस निघून गेले. पण माझ्यावर लावण्यात आलेला आरोप, जो चोरीचा आरोप होता, अजूनही माझ्या हृदयावर ओझ्यासारखा होता. एके दिवशी अचानक माझे लक्ष माझ्या वर्गातील CCTV कॅमेऱ्याकडे गेले. मग मला अंदाज आला की CCTV कॅमेऱ्याकडे गेल्यानंतर मला अंदाज आला की वर्गात चोरी झाली आहे आणि या कॅमेऱ्याच्या फुटेजवरून चोराची ओळख पटेल. माझ्या मनात एक आशा निर्माण झाली. मी शाळेच्या ऑफिसमध्ये गेली, जिथे कॅमेरा रेकॉर्डिंग झाले होते. मी हिंमत एकवटली आणि सरांना सांगितलं की सर मला हा व्हिडिओ पाहायचा आहे. सरांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. मग मला सरांनी विचारले की कसला व्हिडिओ? मी त्यांना माझ्या वर्गाबद्दल सांगितले आणि चोरी झाली त्या दिवसाचे फुटेज मिळवले. काही क्षणातच स्क्रीनवरून चोरी कोणी केली हे स्पष्ट झाले. रोज 7वीचा विद्यार्थी, जो माझ्या मामाचा मुलगा होता, तो माझा वर्गमित्र अर्पिताच्या बॅगेतून पैसे चोरत होता हे पाहून कार्यालयात उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी लगेच व्हिडिओ सेव्ह केला. ते म्हणाले, बेटा हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे. दुसऱ्या दिवशी शाळेच्या सभेत मुख्याध्यापकांनी सर्वांना एकत्र केले आणि प्रोजेक्टरवर व्हिडिओ प्ले केला, जो संपूर्ण शाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी पाहिला. सत्य सर्वांसमोर उघड झालं. मुख्याध्यापकांनी मला शांतपणे बोलावले आणि सर्वांसमोर म्हणाले, बेटा आम्हाला माफ कर. आम्हाला तुमच्यावर संशय आला आणि तुम्हाला फटकारले. तू निर्दोष आहे, खूप धाडसी आहे. सर्वांनी माझी माफी मागितली. सर्व विद्यार्थी माझ्यासाठी टाळ्या वाजवू लागले. सर्वांच्या डोळ्यात लाज होती, पण आता चोरीचा आरोप माझ्यावरून काढून टाकण्यात आल्याने माझे हृदय हलके वाटू लागले होते. रोहनलाही या शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे माझ्या मामा-मामीची संपूर्ण परिसरात बदनामी झाली. पण मी घरात शिरले तेव्हा मामी जोरात ओरडल्या आणि मला शिव्या देऊ लागल्या की तू संपूर्ण शाळेचा शाळेची सुपरस्टार झाली आहे. सत्य उघड करण्याची काय गरज होती? तुला आम्हाला चुकीचं सिद्ध करायचं आहे का? तुझ्यामुळे माझ्या मुलाने शाळा सोडली. मी म्हणाली, पुरे झाले मामी. आता मी तुमची क्रूरता सहन करू शकत नाही. माझे बोलणे ऐकून जणू काही त्यांच्या शरीरात विष शिरले होते. आई, असे मला वाटले. मामी म्हणाले की तू जास्त बोलू लागली आहेस. मी तुला कधी शांती मिळू देणार नाही. त्यांचे गैरवर्तन आता वाढत चालले होते, पण मी आता पोलादासारखी झाली होती. माझ्या वर्गातल्या मुली चोर म्हणू लागल्या. आता त्यांनी माझी मैत्रीण व्हायचं होतं. असो, हे माझे या शाळेतील शेवटचे वर्ष होते. कसं तरी इंटरमिडिएट पूर्ण झाले होते. आता मला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. परिसरातील लोकही माझे कौतुक करायचे, पण या घरात माझ्यावर अत्याचार वाढत होते. आता मामाच्या संपूर्ण कुटुंबाची शेजारच्या लोकांसमोर बदनामी होऊ लागली. आजूबाजूचे लोक त्यांना दोन्ही मुलांना चोर म्हणू लागले. लोकांना त्यांना वाटले की जर हे लोक आमच्या घरी आले तर ते नक्कीच चोरी करतील. वेळ निघून जात होता, पण आता तो क्षण आला होता की मामीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. अंशतः त्यांना बदनामी होण्याची चिंता होती आणि अंशतः त्यांना माझ्या यशाची चिंता होती. मामाची अचानक नोकरी गेली, त्यामुळे तो घरी रिकामा बसायचा. मोठा मुलगा जीवक कोणतेही काम करत नव्हता. तो दिवसभर इकडे तिकडे भटकत असायचा.
धाकटा मुलगा रोहनही अभ्यासावरून लक्ष हटवून मोठ्या बाबांसारखा इकडे तिकडे फिरू लागला होता. हे सर्व ताण मामाजींसाठी खूपच जास्त होते, म्हणून त्यांच्या मनात नेहमी वेदना असायची. एके दिवशी मामींना चक्कर आली आणि ती पडली. मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. जेव्हा मी त्यांच्या खाली पडण्याचा आवाज ऐकला तेव्हा मी लगेच त्यांच्या खोलीत गेली. मी जोरात ओरडू लागले. मी मामांना फोन केला. त्यांनी मामींना ताबडतोब रुग्णालयात नेलं. मी माझ्या मामाचं हॉस्पिटलमध्ये पोहोचली. माझ्या मामीची काळजी घेतली. तिथे गेल्यावर कळले की माझ्या मामीच्या मेंदूतील एक रक्तवाहिनी फुटली आहे. त्यांना ऑपरेशन करावं लागेल. त्यांचा रक्तदाब इतका वाढला होता की त्यांच्या मेंदूतील एक शीर फुटली होती. डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन सुरू केले होते. हे ऑपरेशन खूप महाग होते, खूप पैसे लागणार होते. मामांची नोकरी गेली होती आणि शेजारचे लोकही त्यांना शिवीगाळ करत होते. ते कोणाकडूनही मदत मागण्याच्या स्थितीतही नव्हती. त्यांची मुले काही करण्यास सक्षम नव्हती, म्हणून त्यांना त्यांचे घर गहाण ठेवावे लागले. काकूंचे सर्व केस काढले गेले. त्यांच्या मेंदूतील लहान नसांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. खूप पैसे खर्च झाले, पण त्यांचा जीव वाचला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की मामांना त्याच परिसरात एक छोटंसं घर भाड्याने घ्यावं लागलं. घरची परिस्थिती खूपच वाईट झाली होती. आता मामींची काळजी घेण्यासाठी एक व्यक्तीची गरज होती. दोन्ही मुलं त्यांच्या आईकडे फारसे लक्षही देत नव्हते. मामा आपल्या बायकोबद्दल खूप काळजीत होते. पण अशा कठीण काळात मी माझ्या मामांना सांत्वना दिली आणि त्यांना सांगितले की मामा, काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही आरामात कामाला जाऊ शकता, नोकरी शोधा, मी त्यांची काळजी घेईन. आणि मी जेव्हा हे असं म्हटले तेव्हा माझे हे शब्द माझ्या मामाच्या हृदयाला स्पर्शून गेले. ते म्हणाले, रश्मी बेटा, पण तुझ्या मामीने तुझ्याशी खूप वाईट वागलं, तुला कायमच त्रास दिला, नेहमीच तुला वाईट मानत होतो. अजूनही तूच आहेस. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांना सांत्वना दिली आणि म्हणाली, मामा, मला माहीत आहे की तुम्ही माझे खरे मामा नाहीत. माझी आई तुला तिचा भाऊ मानायची. तिने मला फक्त सांगितले की तुम्ही माझे मामा आहात. त्यानुसार माझ्या मनाशीही नातं झालं. ती तुमची बायको आहे आणि मी तिला नेहमीच माझी मामी म्हणत आली आहे. जीवन आणि मृत्यूची लढाई लढून ती बाहेर आली आहे. तुम्ही काळजी करू नका. मी नेहमी त्यांची काळजी घेईन. मी तुम्हाला मदत करेन. माझे बोलणे ऐकून माझ्या मामाच्या डोळ्यात पाणी आले आणि ते माझ्या डोक्यावर हात ठेवून रडू लागले. त्यांनी त्यांच्या सर्व चुकांसाठी माझी माफी मागितली. त्यांना अखेर नोकरी मिळाली. ते कामावर जाऊ लागले आणि मी घरी राहून अभ्यास करायची. मी घरातील सर्व कामं करायची आणि मामींची काळजी घ्यायची. मी माझ्या मामीची सगळी कामं स्वतःवर करायची. तिला वेळेवर औषध देत असायची, ड्रायफ्रूट बनवायची. दरम्यान माझा अभ्यास थांबला, कारण मला विद्यापीठ त्यात प्रवेश घ्यायचा होता. जेव्हा काकांना आमच्या समस्या कळल्या तेव्हा त्यांनी मला पुन्हा मदत केली आणि माझ्या प्रवेशाबद्दल बोलण्यासाठी घरी आले. पण यावेळी मामांनी त्यांना घरातून बाहेर काढले नाही. मामा म्हणाले की तुम्ही रश्मीला खूप मदत केली. तिने स्वतःला भाची नसून मुलगी असल्याचं दाखवलं. आपल्याला त्यांची वास्तविकता कधीच समजू शकली नाही. आम्हाला खूप लाज वाटते. भाऊ, तुम्ही नेहमीच तिला समजून घेतलं, पण ती आमच्या असूनही आम्ही तिला कधी समजून मानू शकलो नाही. पण आता मी हे होऊ देणार नाही. ती माझ्या पत्नीची खूप काळजी घेते. मी माझ्या स्वतःच्या कामाईने तिला प्रवेश देईन. काकांना हे खूप आवडले. मामाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मी तुला पुन्हा कधी निराश होऊ देणार नाही. बेटा, तू तुला पाहिजे तितका अभ्यास करू शकतेस. माझ्या मामांनी मला विद्यापीठात प्रवेश दिला. त्याचवेळी मामीचे उपचार देखील चालू होते. अभ्यासासोबतच मी घरी मुलांना शिकवणही देत असायची. माझ्या मामाचा मुलगा अजूनही कशाची चिंता नव्हती त्याला. डॉक्टरांनी बोलण्यासही मनाई केलेल्या मामी तिची अवस्था आता अशी झाली होती की ती नेहमी अंथरुणावर पडून राहायची. ती काहीच बोलू शकत नव्हती. पण तिच्या डोळ्यात ओलावा होता. ती हात जोडून आणि हातवारे करून माझी माफी मागायची. पण मी तिला समजावून सांगितले की मी तिला माफ केले आहे आणि तुमचं मेंदूचं ऑपरेशन झालं आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या मेंदूवर जास्त दबाव आणण्याची गरज नाही. मग आयुष्य शांततेत जाऊ लागले, कारण मला त्रास देणारी मामी आता शांत झाली होती. माझे मामा, ज्यांना माझी कधीच काळजी नव्हती, ते माझी काळजी करू लागले होते आणि त्यांचे दोन्ही मुलगे पूर्णपणे निरुपयोगी ठरले. माझ्या आयुष्यात बऱ्याच प्रमाणात शांती होती. आता वेळ अशी आली होती की घरी मुलांना शिकवणी देखील देत होती. मी माझ्या मामींची काळजी घेत होती आणि घरातील सर्व कामे करत होती. मामाने सांगितलं आहे की तुझ्या मामीची तब्येत बरी होताच तू ही नोकरी स्वीकारली पाहिजे. आमच्यासाठी नाही, स्वतःसाठी. कारण आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. पण तुम्हाला सगळं स्वतः करावं लागेल. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. आज या अपघाताला 3 वर्ष झाली. मामीची प्रकृती इतकी सुधारली आहे की ती थोडीशी बोलते, पण जेव्हा जेव्हा ती माझ्याशी बोलते तेव्हा ती माझी माफी मागते आणि त्या दोन्ही मुलांना शिवीगाळ करते. मामी म्हणते की मी तुला नेहमीच त्रास देत होती. वाईट काळात तुम्हाला खूप साथ दिली. माझ्या स्वतःच्या मुलांना कधीच मी समजले नाही, पण तू माझी खूप सेवा केलीस. मला दुसरं काही नको. मला या लोकांनी खूप प्रेम दिले. मला या लोकांकडून आदर मिळू लागला. मग
ते माझ्यासाठी पुरेसे होते. आता मी या घरात मोज्यासारखी राहत नाही, तर माझ्या मामीने प्रेमाने मला या घराची मुलगी बनवली आहे. मामांना बदनाम करण्यात ते कोणतीही कसर सोडत नव्हते. म्हणून मामींनी तिच्या दोन्ही मुलांना घराबाहेर काढले. माझे जीवन आता खूप शांत आहे. तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की मामीजी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि मला चांगली नोकरी मिळावी. कारण अभ्यासासोबतच नोकरी मिळणे हे माझं स्वप्न होतं, जे तुमच्या प्रार्थनेने लवकरच पूर्ण होईल. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. मित्रांनो, कर्म जर चांगलं केलं ना, त्याचं फळ हे चांगलंच मिळतं हे आपल्याला या कथेतून कळतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, पुढील अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबा. आपण पुन्हा भेटूया एक नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.